जळगावात वर्षभरामध्ये 203 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। शेतमालाला योग्य भाव नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे। आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आल्याचं दिसतंय। जळगावमध्ये मागील वर्षभरात तब्बल 203 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सततची नापिकी आणि शेतमालाला योग्य भाव नाही या प्रमुख कारणांमुळे आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना करतायत। आपल्या इथे जर आपण मंत्रींचा जर विचार केला, एक केंद्रीय मंत्री, दोन कॅबिनेट मंत्री झालेत, 3 कॅबिनेट मंत्री आहेत आणि एवढं असताना सुद्धा जर का एवढ्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, ही खरंच दुःखद घटना आहे। आज आम्ही आता इथे आलेलो आहेत की आपण इकडे मंत्री महोदय सांगतात की पाडरचं धरण करू, हे करू, ते करू। एकी साईडले धरणाच्या गोष्टी केल्या जातात आणि दुसरी साईडले जे धरणं आहेत त्या धरणामधनं सुद्धा पाणी डिस्बर्समेंट केलं जात नाही। जर का शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचत नाही तर तो आत्महत्या करणार आणि मग काय करेल? मंत्री महोदय सांगतात की पाडरचं धरण करू, हे करू, ते करू। एकी साईडले धरणाच्या गोष्टी केल्या जातात आणि दुसरी साईडले जे धरणं आहेत त्या धरणामधनं सुद्धा पाणी डिस्बर्समेंट केलं जात नाही। जर का शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचत नाही तर तो आत्महत्या करणार आणि मग काय करेल? ही इतकी शोकांकित आहे। जे काही आता कापसाला भाव नाहीये, कापसाची परिस्थिती काय आहे? जेव्हा शेतकऱ्याच्या घरातनं कापूस बाहेर चालला जातो त्याच्यानंतर तुम्ही भाव वाढवतात किंवा नंतर आता सीसीआयला या वर्षाला तर सीसीआयने माल सुद्धा खरेदी केला नाही। सोयाबीनच्या बाबतीत तसं आहे, कापसाच्या बाबतीत तसं आहे। एकंदरीत जर म्हटलं तर आम्ही जे पिकवतो त्यालाच जर का भाव मिळत नाही तर तो आत्महत्या करणार आणि मग काय करणार?